नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर आठवड्याला आपण नवीन पुस्तकांना आणि नवीन लोकांना भेटतो, नवीन लेखकांना भेटतो. आज माझ्यासोबत खूप खास पाहुणे आहेत जे दुबईहून आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत मसाला किंग धनंजय दातार. त्यांच्या नव्या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सर या कार्यक्रमात तुमचं. तुमचा सगळा प्रवास आहे तो कायमच प्रेरणादायी ठरलेला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलंय तुम्ही आणि हाच सगळा प्रवास पुस्तकातून तुम्ही मांडलाय. काय एक तर यामागचं कारण होतं पुस्तक लिहिण्यामागचं? कारण प्रेरणा देणं हे तर असू शकतं, पण हे किस्से आठवणी हे पण खूप रंजक आहे. पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मी छोटे छोटे लेख लिहित असतो काही सोशल मीडियावरती वगैरे. आणि खूपसे जे वाचक आहेत त्यांना काही अजून ते पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून पाहिजे. आणि तुम्ही कसं दुबईमध्ये जाऊन म्हणजे बिझनेस सुरू केला ते त्यांना शिकायचं असतं. येणाऱ्या कसे संकट आले त्याच्यातून कसे मी मार्ग काढले हे त्यांना शिकायचं असतं. आणि म्हणजे लोक महाराष्ट्रातच बिझनेस करत नाही, कमी होतात, पण दुबईमध्ये जाऊन बिझनेस करणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करणं त्यांच्यासाठी ते खूप कुतूहलाची गोष्ट आहे. तर मी विचार केला की का नाही आपण आपल्या मराठी तरुणांना जर आपण हे मार्गदर्शन केलं तर त्यांना ते व्यवस्थित समजेल आणि त्याची मांडणी व्यवस्थित झाली तर त्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की मीही करू शकतो. कारण मराठी माणसाचा जन्म लोक असं करतात की नोकरी करण्यासाठी झालेला आहे, तर बिझनेस करण्यासाठी का नाही हे असं मी लिहिलेलं त्याबद्दल. आणि काही देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा आपण कसा उपयोग करतो हे आपल्या हातावरती अवलंबून आहे. म्हणजे आपण ठराविक समाजातले लोक म्हणजे जे बिझनेस करू शकतात ते बिझनेस माइंडेड आहे असं नाही आहे. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, तशीच दिली, तसाच मेंदू, प्रत्येक अवयव सेम आहे, तर त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा. फक्त एक पाहिजे असतो एक कॉन्फिडन्स. घरातले लोक कॉन्फिडन्स जसं देतात, परंतु माझं पुस्तकाने मी अशा गोष्टी जे लिहिलेल्या छोट्या छोट्या बारकाईने केले की ते त्यांना मनामध्ये आणि प्रत्येक अनुभव त्याच्यावरती मी मांडलेले, माझ्या आठवणींचा प्रवास लिहिलेला आहे. प्रत्येक याच्यातली जी आठवण आहे त्यातून काहीतरी प्रेरणा मिळत राहते. खूप धडपड तुमची, अतोनात जे कष्ट केलेत ते दिसत आहेत. काही आठवणी आम्हाला, काही किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. हो नक्की. की कितीही जरी झालं तर मी मागे हटायचं नाही. या दृष्टीने मी दुबईमध्ये गेलो, बिझनेस सुरू केला. मला नुकसान खूप झालं. मग आईचे दागिने विकले, मंगळसूत्र विकलं आणि 3.5 वर्ष भारतात नाही आलो. पण एक मनामध्ये चिड होती, जिद्द होती की मी सक्सेस होऊन दाखवेल. पण थोडंसं 2 वर्ष ते चालायला लागलं चांगलं. पण तेवढ्यात वॉर सुरू झाली कुवेट आणि इराकची. त्याच्यामुळे इकडे लोक पळून जाऊ लागली, सोडून जाऊ लागली की इथे जरा टेन्शन आहे करून आम्ही इथे नाही राहू शकत. मग मला वाटलं की आता मी काय करणार, की माझं सर्व पैसा ह्याच्यामध्ये लागले, आईचे दागिने लागलेत, मी जाणार तरी कसं जाणार आहे. पण तरी एक बघितलं की लोक जे आहेत स्टॉकिंग करायला लागले, माल भरायला लागले. तर माझा माल म्हणजे 1 रुपयाचा माल चौपटीने विकला गेला. तर मला त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट झालं. आणि मौका देख के चौका मारणे का हे मी आयुष्यामध्ये शिकलो की संकट येतात पण ते काहीतरी एक लिमिट पिरियडसाठीच असतात, ती नेहमी सुटणारे असतातच ते. परंतु 100% कोणते प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नसतात, 5%च होत असतात, पण 95% प्रॉब्लेम सलटावे लागतात. हे बिझनेसचं महत्त्वाचं आहे असं मी म्हणू. हा सगळा प्रवास आज मागे वळून बघताना कसं वाटतं? दुबईतले जे विलक्षण थक्क करणारे अनुभव आहेत त्याबद्दल काय सांगा? माझे एकूण 39 सुपर मार्केट्स आहेत आणि मसाल्यांच्या फॅक्टरीज आहेत. पूर्ण UAE, बहरीन, ओमान, सौदी अरेबियामध्ये आहेत. आणि अशा 4 वेळा मी मृत्यूच्या दारातनं आलेलो आहेत. माझं ॲक्सिडेंट झालेलं आहेत, मला हेल्थचे प्रॉब्लेम झालेले आहेत की मी खूप काम करायचो, वेळेवरती जेवायचो नाही, या प्रकारचे सर्व होते. पण तरी पण मी मागे कधी हटलो नाही की हे काम मी पूर्ण करणारच. आणि मला या लेवलपर्यंत पोहोचायचंच आहे. तर त्याला कितीही जरी त्याच्यामध्ये संकट आली तरी मी काय मागे हटणार नाही हे हे ठरलं होतं. पण त्यानंतर मी जरा आजारी पडलो की मी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायचो नाही, खूप पैशांमध्ये खेळायचो. तर मग आयुष्यामध्ये शिकलो की पैसाच फक्त सर्व काही नसतं, माणसाची हेल्थ पण इम्पॉर्टंट असते. तर मी हेल्थ पण सांभाळतो आणि आलेल्या पैशांचा एन्जॉय पण केला पाहिजे हे पण मी बोलू शकतो. की नुसतं पैसा कमवून जमा करण्यासाठीच नाहीये, तो पैसे घेऊन तो खर्च पण केला पाहिजे. मसाला किंग ही पदवी तुम्हाला कशी मिळाली, त्यामागचा इतिहास आम्हाला ऐकायला आवडेल.
माझ्यासाठी पहिलं पारितोषिक होतं ते म्हणजे मी मसाले आणि ड्रायफ्रूटचा सप्लायर आहे गव्हर्मेंट डिपार्टमेंट्समध्ये. म्हणजे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट्स वगैरे जे एमिरेट्स एअरलाईन्स आहे, दुबई ड्युटी फ्री आहे, अशा मी त्यांचा 3000 लोकांपैकी सप्लायरमध्ये होतो आणि माझा नंबर 8वा होता. तर त्याच्यामध्ये काही लोक गोल्ड सप्लाय करणार, त्याला गोल्ड किंग. मला मसाल्यांमध्ये 8वा नंबर होता माझा मसाला किंग. पण मी कधी विचार पण नाही केला होता की मला असं कधी पारितोषिक दुबईच्या राजाकडनं मिळेल. आणि मला ते पहिलं पारितोषिक होतं. ते माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं असेल. पण ते सर्वात मोठं मला खूप पारितोषिक मिळाले, पण सर्वात मोठं पारितोषिक मला असं होतं की बिझनेसमध्ये मी लॉस झाल्यानंतर माझ्या आईने दागिने दिलं, तिचं मंगळसूत्र पण दिलं होतं. तर तेही म्हणजे सर्व काही विकून आता धंदा बंद करून जावं लागणार, पण त्याच्यामध्ये ते कुवेट वॉरच्या मध्ये मला फायदा झाला आणि त्याला आणून दिलं. ज्यावेळी तिच्या हातामध्ये मंगळसूत्र होतं, त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि तिने माझ्या गालावरनं हात फिरवला आणि तो जो एक प्रेमाने जो गालावरती हात फिरवला ते सर्वात माझं म्हणजे सर्वात मोठं बक्षीस होतं माझ्या लाईफमध्ये. मी असं म्हणेल की आपल्या घरातले लोक ज्याबद्दल आपलं किती प्रेम असतं आपल्या देशाबद्दल हे आपण परदेशामध्ये गेल्यानंतर मग कळतं ते. या परदेशातल्या प्रवासामध्ये खूप लोक तुम्हाला भेटले, कारण आपल्या देशात व्यवसाय करणं त्या मानाने कदाचित सोपं असेल, पण तिथे भाषा वेगळी होती, लोक वेगळे होते, अनेक व्यक्ती तुम्हाला भेटत गेल्या. तुम्ही असं म्हटलंय की या प्रत्येकाकडनं मी काही ना काही शिकत गेलो. तुम्ही अरबी कशी शिकलात तेही आम्हाला ऐकायचं आहे आणि या प्रत्येक लोकांकडनं काय काय तुम्हाला शिकायला मिळालं तेही नक्की सांगा. मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी शिकत गेलो. कसं सेव्हिंग्स करतात. एक माणूस रोज 100 रुपये एका डब्यात टाकायचा, दुसऱ्या डब्यात 100 रुपये टाकायचा, असं हळूहळू करून सेव्हिंग करायचं. तर मी पण काय केलं की रोज थोडे थोडे पैसे आपल्या एकूण एका ठिकाणी जमा करायचो, तर एक मोठी संख्या जमा व्हायची आणि ते 1 वर्षामध्ये ते पैसे दुसऱ्या दुकानामध्ये उघडायचो. ह्या 2 दुकानाचं परत कॅश काढायचो आणि तिसऱ्या दुकानामध्ये ठेवायचं. म्हणजे जो हळूहळू आपण पैसे जर बिझनेसमध्ये काढत गेलो तर आपला पैसे पण साचतात आणि त्याचा इन्व्हेस्ट पण करता येतं. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे आपण जसं म्हणतो तसं. त्यानंतर कोणत्याही कामाला लाजू नये असं मी त्यावेळी शिकलो की एका जैन माणसाकडे मी काम करायचो. तर त्याचं सुपर मार्केट होतं. तर तो सर्व बीफ, पोर्क, सर्व चिकन, मटन, फिश वगैरे हे ते सर्व विकायचं. तर मी त्याला सांगितलं की मी बीफ आणि पोर्कला हात नाही लावणार, मी चिकन आणि मटन खातो त्याला मी हात लावेल. तो मला का नाही हात लावणार? मी बोलला हे माझ्या धर्माच्या अगेन्स्ट आहे, कारण हे बीफ पोर्क मला नाही आवडणार. तो बोलला बाबा रे मी तर जैन माणूस आहे, मी तर कांदा आणि लसूण खात नाही, पण हा माझा धंदा आहे, तर ह्याच्यामध्ये कशाला लाजायचं? त्यावेळी मी आयुष्यामध्ये शिकलो की कोणत्याही कामाला लाज वाटायची नाही. आणि मी त्याच्यानंतर मी वस्तूला हात लावला तर कोणत्या वस्तूला हात लावण्याने मनुष्य बाटत नसतो किंवा त्याचा कमीपणा होत नसतो, पण सर्व काम केल्याने त्यामध्ये काय हरकत. त्यापासून मी कधीही आश्रमामध्ये लाजलो नाही. मी आपल्या दुकानामध्ये झाडू मारला, पोछा मारला, 50 किलोची पोती उचलली. पण मी आपल्या तरुणांना पण हे सांगतो कोणत्याही गोष्टीची लाज मानू नका. तुम्ही जेव्हा दुबईला गेलात तेव्हा फक्त डोळ्यांमध्ये स्वप्न होती, काय पुढे करायचं हे नक्की तुम्ही काहीतरी करायचं होतं, पण काय करणार हे ठरवलेलं नव्हतं. डॉक्टर धनंजय दातार डॉक्टरेट पदवी नंतर तुम्ही मिळवली. अभ्यासाची फारशी आवड नसलेला मुलगा ते डॉक्टरेटची पदवी मिळवणारे धनंजय दातार. काय हा प्रवास सगळा आहे? मी गणितामध्ये खूप कच्चा होतो. ज्यावेळी 10वीच्या SSCच्या परीक्षेला मी 5 वेळा गणितामध्ये नापास झालो. मला 150 पैकी 2च मार्क मिळायचे. म्हणजे मी एवढा कच्चा होतो. तर शेवटी 5व्या वेळी मी पास झालो तर मला असं वाटलं की मी सुटलो. परंतु माणसाला म्हणजे किती शिक्षण पाहिजे बिझनेस करण्यासाठी, तर मी बोललो की नोटा मोजण्या एवढं शिक्षण पाहिजे की माणसाला संख्या कळली पाहिजे. दुबईमध्ये असंख्य बिझनेसमॅन मी बघितलं, भारतीय बिझनेसमॅन, त्यांना फक्त संख्या कळते, त्यांना चेकवरती लिहिणं पण कळत नाही, परंतु ते मोठ्या चांगला बिझनेस करतात. तर मी जो बिझनेस करतो फक्त मला आकडे माहीत होते, पण त्याच्यामध्ये किंवा आपण रोजच्या बिझनेसमध्ये वजा, बेरीज, गुणाकार, भागाकार, पर्सेंटेज हे 5च फक्त गोष्टी वापरतो, बाकीच्या गोष्टी वापरत नाही. परंतु माझं गणित कच्चं असल्याने मी 2दा-3दा चेक करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मी इकडनं पासिंग ज्यावेळी मी गेलो तर मला असं वाटलं की आपण शिकलं पाहिजे. तर मी तिकडे जाऊन शिक्षण घेतलं आणि तुम्ही बिलीव्ह नाही करा, मला 100 पैकी 97% डॉक्टरेटला मार्क्स मिळाले. की म्हणजे शिक्षणाची
जर इच्छा असेल तर मनुष्य पुढेही बनवू शिकू शकतो. अगदी. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. नमस्कार. वाचाल तर वाचालमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझ्या सोबत आहेत एक पत्रलेखक. खरं तर पत्रलेखक त्यांना म्हणून आहेत कारण की ते लेखक आहेत, पण त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपण पत्रांच्या जमान्यात गेलो होतो आणि पुन्हा एकदा अनेकांना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला. माझ्यासोबत आहेत अरविंद जगताप आणि त्यांचं पत्रास कारण की हे नवं पुस्तक आलेलं आहे. आपण त्याच निमित्ताने त्यांच्याशी बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं. खरंच सांगायचं तर मोबाईलच्या, इंटरनेटच्या आणि या सगळ्या व्हायरलच्या जमान्यामध्ये पत्रांमुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला होता. एका कार्यक्रमामधला, झी मराठीच्या एका कार्यक्रमातला छोटासा चंक होता, पण अनेकांना तो काळजाला भिडला. या पत्रांची सुरुवात कशी झाली? चला हवा उद्यामध्ये दाभोळकरांचं जे त्यांच्यावरचं रिंगण नाट्य अतुल पेठे सादर करणार होते आणि त्यात काहीतरी आपण गंभीरपणे काहीतरी मांडणी केली पाहिजे असं डॉक्टर साबळे आणि झीच्या सगळ्या टीमला वाटलं. तर त्यानिमित्ताने आपण एक जर दाभोळकरांनी आजच्या स्थितीत काही लिहिलं असतं, पत्र लिहिलं असतं, तर आज काय लिहिलं असतं अनिसच्या किंवा सगळ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, अशी कल्पना करून ते पहिलं पत्र लिहिलं होतं. तर ते इतक्या लोकांनी की नाही हे फार महत्त्वाचं होतं, हे आम्हाला आवडलं, की पसरलं पाहिजे आणि ही वारंवार अशी पत्र यायला पाहिजेत असं लोकांनीच सुरू केलं. त्यामुळे ते मला पहिलं पत्र लिहिताना असं वाटलं नव्हतं की पुन्हा पुढच्या भागात पण लिहावं लागेल, पण मग अधूनमधून हवायुद्धामध्ये ती पत्र त्या सिच्युएशन नुसार यायला लागली. प्रत्येक पत्र म्हणजे ज्यांनी हे पोस्टमन पाहिले, ज्यांनी ही पत्र पाहिली आहेत, लिहिली आहेत, वाचले, त्यांच्यासाठी अजून पण एक आठवणींचा कप्पा उलगडणारी अशी गोष्ट आहे. तुम्हाला या सगळ्या पत्रानंतर भरपूर प्रतिक्रिया तर आल्या असतील, खूप नाती सुद्धा जोडली गेली असेल. तुम्हाला भावलेली सगळ्यात प्रतिक्रिया कोणती होती आणि तुम्हाला स्वतःला आवडलेलं पत्र कुठलं यातलं? प्रतिक्रिया भरपूर आल्या. म्हणजे प्रतिक्रिया तसं या थोडंसं गांभीर्य असणाऱ्या होत्या किंवा खूप आम्हाला भावलं वगैरे. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग एक गोष्ट वाटली की एका मुलाने, मी त्याचं नाव नाही सांगू शकत, पण त्याचं अफेअर चालू होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर म्हणजे इंटरकास्ट असं त्याचं अफेअर, पण तुम्ही जर त्या मुलीच्या वडिलांना, ते नाही म्हणतायत, तुम्ही जर त्यांना पत्र लिहून दिलं तर माझं जमेल. काही कळलं नाही. मी त्याला म्हणलं की तुला संसार तुला करायचा, तू पत्र लिही. पण मला ही या पण अपेक्षा लोक ठेवायला लागले, हे जरा वेगळे पण वाटलं मला. पण बाकी म्हणजे नाना असतील किंवा अगदी सगळी इंडस्ट्रीतले सगळ्या मित्रांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया याच्यावर दिल्या. पण फक्त पत्रलेखन इथपर्यंत तुमचं लिखाण मर्यादित नाहीये, कारण तुमचं जे ब्लॉग्स आहेत, ज्या कथा सोशल मीडियावर येतात, त्या पण तुफान लोकप्रिय आहेत. व्यक्तींच्या बद्दलच्या या कथा असतात आणि असं वाटतं या सगळ्या आपल्या अवतीभोवती कुठेतरी आहेत. हे लिखाण कधीपासून सगळं सुरू झालंय? नाही, मी पूर्वीपासून लिखाणच करतोय. म्हणजे दुसरं काहीच केलं नाही किंवा दुसरं काही फार येतही नाही, त्यामुळे नसेल केलं. पण लिहिताच सुरुवात झाली. मी कॉलेजच्या काळापासून लिहितोय आणि त्यातलं मला फक्त एक होतं की आपण कुठलं नोकरी न करता जगून दाखवूया. आणि बरं, त्या काळात कसं भोवतालच्या लोकांना खूप टेन्शन असतं की अरे लेखक आहे, पण मग पोटा पाण्याचं काय, आणि मग ह्याचं लग्न कसं होणार. मग बरं, आपल्या घरच्यांना एवढं टेन्शन नसतं, ते भोवतालच्या माणसांकडे बघून टेन्शन यायला लागतं. तर मी ते ठरवलं होतं की आपण लिखाणाच्या जीवावरच जगायचं आणि बघूया काय होतं ते. तर सुदैवाने अजूनपर्यंत मला लेखणी सोडून दुसरं काही हातात घ्यावं लागलं नाही. पण ते चाललंय, कारण मी पूर्ण वेळ ते काम करतोय, पूर्ण वेळ त्याच्यातच आहे. आणि लिहिण्यापेक्षा वाचायची लक्झरी जास्त असल्यामुळे मला असं वाटतं की मी ह्याच्यात खुश आहे. तुम्ही कथा लिहिता, कविता लिहिता, त्याचप्रमाणे पत्र लिहिता आणि त्याच्याशिवाय सिनेमा, मालिका, हे सुद्धा सगळं लिहिलं. इतकं वेगवेगळ्या जॉनरचं लिहिलं जातं. सगळ्यात मोठं आव्हान काय लिहायचं असं वाटतं? म्हणजे खरं तर हा लेखकाचाच प्रश्न नाही. सगळ्यात मोठं आव्हान प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोला काय मेसेज टाकायचा उशीर होतो तेव्हा हे असतं. पण त्यात मला असं वाटतं की लेखक म्हणून, पूर्ण एक कलाकृती म्हणून सगळ्यात अवघड किंवा सगळ्यात जास्त चॅलेंजिंग नाटक लिहिणं असतं. कारण ते लोक त्या प्रत्येक शोला तुम्हाला लाईव्ह
प्रतिसाद देत असतात, समोरासमोर व्यक्त होत असतात. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लिहिताना मला जास्त चॅलेंज वाटली आणि त्याचा सुदैवाने प्रतिसाद पण चांगला आहे. तुम्ही भरपूर वाचता देखील. तुमचे आवडते लेखक कोण आहेत? काय वाचायला जास्त आवडतं? नाही म्हणजे एक ती सुरुवात म्हणजे भालचंद्र नेमाडे, तिथूनच सगळं आहे. पण मला भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन खान या माणसांचं मला खूप जास्त भावतं. या माणसांची शैली, या माणसांचा अभ्यास थक्क करणार आहे. आणि जेवढा मोठा पट ते आपल्या समोर मांडतात ते बघूनच म्हणजे वाचूनच हैराण होतो. आणि ही 3 माणसं वाचली तरी आपल्याला पुरेसं आहे असं मला वाटतं. पण असे खूप लेखक आहेत सुदैवाने की जे वाचायलाच पाहिजेत. पण मला नेहमी वाटतं की वाचण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करू नये. ते पोहण्यासारखं आहे. आपण आपले हातपाय मारावेत, आपल्याला सापडतं आपला सूर, आपली लय. पाण्यासाठी, जलसिंचनाच्या अवेअरनेससाठी काम करताय आणि देवराईबद्दलही, त्या उपक्रमाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवातीला काय होतं की राजकीय पक्षांच्या सभा किंवा याच्यातूनच आपण मराठी माणूस याच्यातूनच घडत जातो की या नेत्याची सभा, प्रमोद महाजन आहेत, ठाकरे आहेत, पवार आहेत, यांचं ऐकत आपण पण नंतर हळूहळू लक्षात येतं की आपलं काही आपण कुठेतरी एका ठिकाणी नाही जाऊ शकत. सगळेच विचार आपल्याला पटतात आणि पटत पण नाहीत. मग त्याच्यात बरं कार्यकर्ता ही पहिल्यापासून अंगात आहे की कुठेही काहीतरी जिथे काम असेल तिथे जायचं. मग त्यात नामशी संबंधित आहे. सयाजी शिंदेचं सह्याद्री देवराई आहे, तिथे पण मी असतो. तर या सगळ्या लोकांबरोबर असतो आणि या सगळ्या लोकांना एक स्वयंसेवक असणे मला याच्यात आनंद आहे. आणि मला आनंद वाटतो की नामचं एवढं मोठं काम आज उभं राहिलंय, जे मी खूप जवळून बघितलं. आणि सह्याद्री देवराईने तर आता लाखाच्या वर झाडं महाराष्ट्रात लावली आहेत. अगदी शेवटचा प्रश्न, ह्या पत्रांमधून अनेकांना अनेक गोष्टी मिळत गेल्या, अनेकांच्या विचार होते किंवा जे दृष्टिकोन होते ते बदलले गेले. तुम्हाला स्वतःला या पत्रांमधलं खूप आवडलेलं की ज्याच्यामुळे खूप वेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या असं पत्र कुठलं? मी शोषित स्त्रियांनो नावाचं एक पत्र त्याच्यात लिहिलेलं आहे. तर एक म्हणजे या स्त्रिया अशा कशा काय जगू शकतात, अजूनही वडाला फेऱ्या कशा मारू शकतात एवढे अनुभव आल्यानंतर. तर वड हा जास्त उपयोगी आहे, तो खूप वर्ष जगतो, तो ऑक्सिजन देतो, म्हणजे त्याचे एवढे फायदे आहेत. तसं नवऱ्याचे तेवढे पण फायदे नाही. तर या सगळ्या अर्थाने मी ते पत्र लिहिलेलं होतं. आणि हे ऍक्च्युली हा काय उपदेश कुठल्याच पत्रात नाही. ते मी कसं जगलो, मी किती पुरुष म्हणून डेंजर आहे आणि मग हळूहळू कसं मी बदलत गेलो आपलं वाचताना, वाचत गेलो तसं त्यातून आलेलं ते पत्र. पण इतक्या महिलांनी, इतक्या मुलींनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, स्वतः त्याच्यावर लिखाण केलं, ते मला पाठवलं. तर असं नुसतं वावा करणारी पत्र पेक्षा की त्याच्यावर लिहावं वाटलं महिलांना आणि व्यक्त व्हावं असं वाटलं आपल्याशी, आपल्या एखाद्या भावाला आपण आपलं दुःख सांगतो किंवा आपलं म्हणणं सांगतो. तर अशी जी शेकडो पत्र आली ती मला म्हणजे सगळ्यात यशस्वी पत्र ते वाटतं की जे बोलतं करायला, लिहितं करायला प्रवृत्त केलं. अगदी खरंच. आणि हे शब्द सगळ्यांच्या मनापर्यंत भिडतात कारण ते खूप सच्चेपणाने तुमच्या लेखणीतून उतरलेले आहेत. खूप बिझी असता तुम्ही, पण वेळात वेळ काढून आज इथे या कार्यक्रमात आलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. वाचाल तर वाचाल मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.